मी जय पालकर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. का? कारण मी एक रणनीती सांगणार आहे की पेपरची तयारी कशी करावी आणि मराठी या विषयामध्ये 75+ मार्क कसे पाडायचे. 80पैकी 75, 80पैकी 76, 80पैकी 77 हे 75+ मार्क कसे पाडायचे याची रणनीती मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी असे महत्त्वाचे प्रश्न दिलेत, मोजकेच दिलेत की जे तुमच्या बोर्ड परीक्षेला 100% येऊ शकतात. अरे थांबा, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया. तुम्हाला आता इथे अधिकृत पेपर पॅटर्न दिलेला आहे, नियोजन दिलं आहे, पाठनिहाय महत्त्वाचे प्रश्न, पण मी सर्वच दिलेले नाहीत. महत्त्वाचे प्रश्न आहेत ते दिलेले आहेत. ठीक आहे. आराखडा बघा. विभाग 1 आपल्याला गद्य आहे, म्हणजे तुम्हाला एक पाठ असेल, 2 पठित पाठ व 1 अपठित उत्तरावर आधारित आकलन आणि स्वमत कृती असणार आहे. ठीक आहे. 20 गुणाला असे असणार आहेत. यामध्ये तुम्हाला स्वमत, आकृती पूर्ण करा, म्हणजे कारण लिहा किंवा विधान पूर्ण करा किंवा अपूर्ण विधान पूर्ण करा, हे असे प्रश्न तुम्हाला इथे असणार आहेत. म्हणजे थोडक्यात त्याला पण संजाण म्हणतो हिंदीमध्ये त्या आकृतीला. ठीक आहे. मग आकृती पूर्ण करा किंवा संकल्पना चित्र पूर्ण करा. ठीक आहे. नंतर आहे पद्य विभाग, हे 16 मार्काला आहे. यामध्ये कविता दिली असेल आणि मग जे वरचे प्रश्न आहेत तेच ह्याच्यात असणार की कवितेतील समानार्थी शब्द शोधा किंवा पर्यायी शब्द शोधा, विरुद्धार्थी शब्द शोधा. आणि नंतर तुम्हाला एक कविता असेल, त्या कवितेचे आकलन, ओळीचा अर्थ, काव्य सौंदर्य आणि रसग्रहणासाठी असेल. ठीक आहे. ती तुम्ही काय म्हणते ते व्यवस्थित सोडवायची आहे. ठीक आहे. म्हणजे ह्यात कवितेचं आकलन म्हणजे तुम्हाला ती कविता समजली आणि तुम्ही त्या कवितेचा विषय कसा मांडता, प्रेझेंटेशन कसं करता, ते तिथे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता इथे साहित्य प्रकार, कथा हा साहित्य प्रकार आहे. तुम्हाला कथेचा इतिहास अभ्यासायला आहे, ते नीट अभ्यासा. ठीक आहे. आधी आपल्याला 11वीला नाटक साहित्य प्रकार विषय होते, हसवा-फसवी वगैरे हे नाटक होते. आता इथे आपल्याला कथेत शोध आणि गडी. ठीक आहे. वस्तुनिष्ठ व लघुत्तरी प्रश्न असणार आहेत. लघुत्तरी प्रश्नामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नायिका जी आहे त्या कथेची, शोध या कथेची, तिची स्वभाव वैशिष्ट्य आणि शीर्षकाची समर्पकता, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता आहे उपयोजित मराठी विभाग 4. ठीक आहे. यामध्ये मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेखन यापैकी 2 कृती तुम्हाला लिहायच्या आहेत. मी तुम्हाला सर्वात सांगतो, तुम्ही मुलाखत आणि माहितीपत्रक या 2 घटकांवर जास्त फोकस करा. ते अत्यंत सोपे आहे असे घटक आहेत. ठीक आहे. थांबा, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे प्रश्न दिले आहेत जे बोर्ड परीक्षा 2027मध्ये 100% येणारच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. अरे थांबा, स्किप करू नका. ठीक आहे. आता विभाग 5 व्याकरण व लेखन विभाग आहे, 20 मार्काला. व्याकरण घटक 10 गुण, निबंध लेखन 10 गुण. ठीक आहे. यामध्ये व्याकरणामध्ये तुम्हाला समास आहे, परत भरपूर असे घटक आहेत. समास आहे, उपसर्ग वगैरे आहेत. सफिक्स आणि प्रिफिक्स आपण म्हणतो ते आहेत. अजून वाक्यप्रचार वगैरे आहेत. हे परत काळ आहे तुम्हाला, काळ, टेन्सेस आहेत थोडं सांगायचे झाले तर. ठीक आहे. असे व्याकरण घटक वर आधारित प्रश्न आहेत. प्रयोग आहेत तुम्हाला, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, ते आपण कवर करूया. तुम्ही सगळे 12वीचे मराठी विषयाचं सर्व आपण कवर करूया. तुम्हाला 75+ पर्यंत नेण्याची मी गॅरंटी देतो. थांबा, व्हिडिओ स्किप करू नका. काय सांगितलं, शेवटपर्यंत बघा. आता मी तुम्हाला एक्झॅक्ट रणनीती सांगणार आहे. व्हिडिओचा जो मेन पार्ट आहे त्याच्यावर आता आपण बोलूया. एक्झॅक्ट रणनीती. ठीक आहे. स्ट्रॅटर्जी जी काय आहे ती, अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केलात, तुम्ही बोर्ड परीक्षेत टॉप कराल. ह्याची मी गॅरंटी देतो. फक्त तुमचा भाऊ, मी तुमच्यासोबत आहे, तुमचा भाऊ तुमच्यासोबत आहे. ठीक आहे. थांबा, व्हिडिओ स्किप करू नका.
आता अभ्यासाचे नियोजन बघा आणि मग शेवटचा भाग बघा, ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही विसरता सबस्क्राईब करायला. लाईक करत जावा व्हिडिओला, ठीक आहे. नोटिफिकेशन दाबत जा. माझे लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील, ठीक आहे. आता स्वमत, पर्सनल रिस्पॉन्स यामध्ये पाठातील विचारून आधारित स्वतःचे मत मांडण्याचा सराव करा. हे प्रश्न पाठांतराचे नसून आकलनाचे असतात, ठीक आहे. यामध्ये तुम्ही काय करा, पहिलं तुम्ही स्वमताचे प्रश्न कवर करायचे. पहिला स्वमताचे प्रश्न, यामध्ये तुम्हाला काय करायचं, एखादा पाठ आधी अभ्यासाला बसण्यापूर्वी 4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आधी काय करायचं, PYQ म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्या पाहायच्या. त्याच्यात रिपीट झालेले स्वतःचे प्रश्न सगळे बघायचे. तर कुठल्या पाठातील आहेत ते बघायचे. मग पुस्तक वाचायचं. मग गाईड रेफर करायचं. मी गाईड वापरू नका, म्हणजे वापरा गाईड, पण रट्टेबाजी करू नका. आपल्या शब्दात उत्तराला गाईडचा आधार घ्या. 21 सेट, टार्गेट पब्लिकेशन, नवनीतची गाईड उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, ती तुम्ही वापरा, ठीक आहे. त्याचा आधार घ्या. त्याच्यातलं लिहू नका, आधार घ्या की कसं प्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आहे ते बघा. मी तुम्हाला रेफर करेल की टार्गेटचं बुक तुम्हाला रेफर करेल मी. आणि परीक्षेच्या तयारीसाठी म्हणजे शेवटचे जे काही वर्ष बाकी असतात, 2-3 शेवटचे महिने बाकी असतात, त्याच्यासाठी तुम्हाला मी हे काय म्हणते 21 सेट रेफर करतो, ठीक आहे. ते तुम्ही माझा व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी त्या दोन्ही सेटची लिंक देऊन टाकतो. तिथनं खरेदी करा. ॲमेझॉनवरून तुम्हाला ते प्रॉडक्टची लिंक मी ती व्हिडिओच्या शेवटी देत होते, ती मला ती उपलब्ध होईल तिथनं, ठीक आहे. थांबा, व्हिडिओ स्किप करू नका. थांबा. हां, तर काय करायचं आहे, PIQ बघायच्या, कुठल्या पाठावर आहे तो बघायचा, तो पाठ वाचायचा, त्याचा तुम्हाला समजलेला सारांश थोडक्यात लिहायचा किंवा तो आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवा मेंदूमध्ये त्याचं. आणि मग त्या पाठावर आधारित स्वमताचे प्रश्न सोडवायचे, ठीक आहे. असं तुम्ही करायचं आहे. तुम्हाला मी सांगतो, पहिल्या दिवशी काय करा, जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल की पहिला दिवस मराठीचे संपूर्ण पाठ जे आहे PIQ बघायला द्या. एक दिवस PYQ बघायला द्यायचा. दुसरा दिवस ते पाठ म्हणजे गद्य विभाग आहे तो पूर्ण करायचा. त्याच्यावरील प्रश्न दिवसाला तुम्ही 2 गद्य तरी कंप्लीट करा. जास्तीत जास्त 2 कमीच सांगले तुम्हाला. मी जेव्हा अभ्यासाला बसायचो तर काय करायचो, PYQ बघायचो. आणि ते बघून झाल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी सुरुवात करायचो अभ्यासाला, तेव्हा मी जास्तीत जास्त 5 पाठ, जास्तीत जास्त 5, म्हणजे त्याची सगळी तयारी की पहिला पाठ, त्याच्यात तर जेवढे PIQ आहेत जे रिपीट झाले म्हणजे प्रश्न आहेत, म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघून हा प्रश्न रिपीट झाला, मग मी काय करायचो, ते अंडरलाईन करून ते प्रकरण वाचायचो, तो पाठ वाचायचो, त्याचा सारांश लक्षात ठेवायचो. आणि मग सर्व जे स्वाध्यायावर खालचे जे प्रश्न आहेत ती वहीत नाही सोडवायचो, पण अशी तिथेच असतं, म्हणजे असेच तिथल्या तिथेच अशी सोडवायचं. पुस्तकावर त्याची टिकमार करायचो की हे उत्तर आहे, हे उत्तर असं. आणि मग थोडंफार गाईड रेफर करायचो, ठीक आहे, असं करायचो. मग त्याच्यावर संपूर्ण अभ्यास. आता तुमच्याकडे त्या पाठाचा सारांश आहे. सारांश असल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारू दे त्याच्यावर तुम्हाला तो येणारच. आणि पाठ पहिला त्याच्या नोट्स दिलेल्या आहेत. तुम्ही त्या नोट्स माझ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत, त्या पाहू शकता, ठीक आहे. चॅनल सबस्क्राईब करा. थांबा, व्हिडिओ स्किप कशाला करतायत, थांबा, पुढे तर ऐका. नंतर मग मी दुसरा पाठ कवर करायचं, नंतर तिसरा, असे 5 पाठ मी एका दिवसाला कवर करायचं, ते पण स्वाध्यायासहित प्रश्न उत्तरांसहित, ठीक आहे. म्हणजे असं म्हणजे तर सकाळी बसलो समजा 10ला, तर मध्ये जेवायला उठायचो 1-2 वाजता, नंतर परत बसायचो आणि मग डायरेक्ट 6ला उठायचो, मग खेळायला जायचो. म्हणजे अभ्यासावरून 6ला उठायचो आणि मग खेळायला जायचो, कळलं. असं मी ते कवर केलेलं आहे. नंतर मग पहिले 5 पाठ झाले, नंतर उरलेले 5 पाठ, म्हणजे उरलेले जेवढे पाठ आहेत तुम्हाला त्याचं विभागणी करायची. मग पुढे उरलेले घ्यायचे पाठ, ठीक आहे. अशा 2 दिवसात तुमचं गद्य विभाग पूर्ण होईल. नंतर पद्य विभागात पण तेच करायचं, साहित्य प्रकारात पण तेच करायचं. साहित्य प्रकार तुमचा एका दिवसात पूर्ण होईल. मग त्यामुळे मी काय सांगतो आहे, तुम्ही साहित्य प्रकार पहिला घ्या,
ठीक आहे. साहित्य प्रकार हा पहिला घ्या, तो तुमचा एका दिवसात पूर्ण होईल. ठीक आहे. नंतर गद्य विभाग, पद्य विभाग आणि मग व्याकरणाला स्पेसिफिक वेळ द्या. ठीक आहे. मग PIQ वगैरे बघा, मग तुम्हाला ते सोपं जाईल. व्याकरणामध्ये समास आहे, प्रयोग आहे, अलंकार आणि वाक्प्रचार या घटकांचा रोज सराव करा. ठीक आहे. आता मी काय करायचं सांगतो तुम्हाला. व्याकरणाला एक विशिष्ट वेळ देऊन ठेवा आणि त्याचा रोज सराव करायचा. डेली त्याचा सराव करणं, दररोज नित्य नेमाने सराव करणं गरजेचं आहे त्याचा. तर काय करा, हे मी सांगितले ते आधी कवर करा. साहित्य प्रकार, गद्य विभाग, पद्य विभाग, त्याच्यावर जेवढ्या तुम्हाला, आता तुम्ही माझी व्हिडिओ बघा, मी 12वीची मराठी या विषयाचे सगळे पाठ, कविता, साहित्य प्रकार आपल्या यूट्यूब चॅनलवर मी त्याच्या रेडीमेड नोट्स तुम्हाला देतो. पाठ मी वाचून दाखवला नाही किंवा त्याचं स्पष्टीकरण केलं नाही, म्हणजे पाठ मी वाचून दाखवला नाही आहे. काय केलं आहे, पाठाचा सारांश जो आहे तो मी काढला आहे आणि तो तुमच्यासमोर मांडतो मी सारांश. म्हणजे संपूर्ण पाठ वाचून दाखवला, मग जिथे आवश्यक वाटलं ते एक स्पष्टीकरण केलं असं नाही. जे एक्झामसाठी महत्त्वाचं आहे, जे रेडीमेड आहे तेच त्याच्या नोट्स काढून दिले आहेत मला. थांबा, आता व्हिडिओ स्किप कशाला करताय. आता वेळेचं नियोजन बघा. निबंधासाठी किमान 25-30 मिनिटे राखून ठेवा आणि व्याकरण विभाग सुरुवातीला सोडवण्याचा प्रयत्न करा. आता यामध्ये तुम्हाला वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही विषयाचा जेव्हा पेपर सोडवता तेव्हा टाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट. टायमिंगचं प्लॅनिंग तुम्हाला करता आलं पाहिजे, टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे तुम्हाला. ते खूप गरजेचं आहे, टाईम मॅनेजमेंट करणं. ठीक आहे. तुम्ही काय करा, निबंधासाठी आहे ना, आता काय करा, हे मी सांगितलं. आता एप्रिल महिना चालू आहे, बरोबर. आज 12 एप्रिल 2024 आहे. तुम्ही या वेळेला इतर विषयांचं पण मी तुम्हाला सांगणार आहे की कसं नियोजन करायचं काय. पण आता मराठी विषय घ्या, एक विषय घ्या, तो कंप्लीट करा. ठीक आहे. आत्ताच घ्या तुम्ही विषय कंप्लीट करायला. मी सांगितलं, आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पहिला साहित्य प्रकार पूर्ण करायला घ्या आणि दुसऱ्या दिवशी आधी PIQ बघा आणि मग उद्यापासनं उद्या 13 तारीख आहे, 13 एप्रिल 2024. मग उद्यापासनं तुम्ही साहित्य प्रकार अभ्यासाला सुरुवात करा. त्याच्यावरचे प्रश्न तयार करा. ठीक आहे. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो आता, परवाला तो मी अपलोड करतो. ठीक आहे. तो बघा, तो कंप्लीट करा. त्याच्यावरचे सगळे प्रश्न, शोध आणि गडी भास, बाकी जो साहित्य प्रकारचा जो परिचय आहे, कथा साहित्य प्रकारचा परिचय, त्याच्यावर काही उतारच असतो, तुम्हाला तो उतारच द्यायचा असतो, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. ठीक आहे. आणि नंतर मग 14 एप्रिल 2024ला मग तुम्ही, जेव्हा तुमचा साहित्य प्रकार हा एकदम मजबूत होईल 13 एप्रिलला, तेव्हा मग तुम्ही गद्य विभागाकडे वळा. नंतर मग 14, 15, 16 तारीख लागेल, म्हणजे 14 एप्रिल, 15 एप्रिल, 16 एप्रिल जाईल त्याच्यात, किंवा काही जणांना 17 एप्रिल पण तो गद्य विभाग कवर करायला लागेल. नंतर मग तुम्ही ज्या तारखेला तुमचा गद्य विभाग पूर्ण होईल तेव्हा मग तुम्ही पद्य विभागाकडे जा. ठीक आहे. म्हणजे एप्रिलच्या एंडिंग फार तर 1 मेपर्यंत तुमचा मराठी विषयाचा अभ्यास, 1 मे किंवा 2 मेपर्यंत तुमचा मराठी विषयाचा अभ्यास पूर्णपणे कंप्लीट झालेला असेल. कारण मी असंच करायचो की आधी एक कोणता तरी विषय घ्यायचा, त्याचा अभ्यास पूर्ण करायचा, नंतर मग दुसरा विषय घ्यायचा, त्याचा अभ्यास पूर्ण करायचा, आणि मग इतर वेळेला म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीज आहेत, खेळणं, परत हे यूट्यूबवर व्हिडिओ करणं, म्हणजे हे सगळं सांभाळून मी यूट्यूबवर व्हिडिओ करायचो, ब्लॉगिंग करायचो, रील्स बनवायचो, हे सांभाळून सगळं मी असं नियोजन केलेलं आहे अभ्यासाचं. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर परफेक्ट प्लॅनिंग जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढे आता इथे शेवटच्या भागाकडे आपण वळूया. जरा व्हिडिओ लांब झाले मला माहिती आहे, पण हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता थांबा, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. थांबा. आता हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे तुमच्या बोर्ड परीक्षेला 100% येणार, याची मी गॅरंटी शुअर देतो. 2027ची बोर्ड परीक्षा 100% हे प्रश्न येणार. ठीक आहे. 100%. गद्य विभागावर वेगवश्यता, वेग पण झाले, तिथे वेगवश्यता आहे. तर लेखकाने सांगितलेली वेगाची विकृती स्पष्ट करा किंवा अतिवेग म्हणजे आत्मघात यावर तुमचे मत लिहा.
ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मी सांगितल्याप्रमाणे ज्या तारखेला म्हणजे आता 12 एप्रिल आहे, हा तुम्ही व्हिडिओ बघाल आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल आणि ज्या दिवशी तुम्ही गद्य विभाग पूर्ण करायला घ्याल, अभ्यासाला घ्याल, तेव्हा आधी PIQs पुन्हा एकदा बघायचे. कुठला प्रश्न विचारला आहे ते बघायचं, त्याला अंडरलाईन करायचं आणि तो पाठ वाचून शब्द वाचायचा. किंवा तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता, माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. तर म्हणजे ते मी थोडक्यात नोट्स दिले. तुम्ही एक काम करा, तुम्ही पाठ वाचू नका, ठीक आहे. मी काय केलं, यूट्यूबवर रेडीमेड नोट्स अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर, ठीक आहे. आपल्या चॅनलवर रेडीमेड नोट्स अपलोड केल्यामुळे काय झालं आहे, तुम्हाला पाठ वाचायची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला अजून सोपं जाईल, अजून सोपं होईल अभ्यास करायला. म्हणजे तुमचा विषय हा मराठी विषय 4-5 दिवसातच कवर होईल. आणि विथ क्वेश्चन म्हणजे एक्झाम रेडी, म्हणजे तुमचं काय म्हणतात ते विथ प्रॉपर प्रिपरेशन. म्हणजे प्रॉपर प्रिपरेशन तुमचा तो 5-6 दिवसातच विषय काय म्हणतात तो मजबूत होईल. म्हणजे तुम्हाला पाठ पण वाचायची गरज नाही, कविता पण वाचायची गरज नाही, फक्त व्याकरण आणि निबंधावर फोकस करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी आहे, पाठ कविता ह्याच्यावरचे जे व्हिडिओ आहेत ते मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये मी 1 शॉट नोट्स दिले आहेत. म्हणजे काय तर पाठ वाचून दाखवलं नाही, तर त्या पाठात नेमकं काय सांगितलं आहे लेखकाने किंवा त्या कवितेत कवीने काय सांगितले आहे ते तुम्हाला मी तिथे दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तो अभ्यास करायला सोपं जाईल, तुम्हाला पुस्तकाला हात लावायची गरज नाही. ओके, आता राहिला आहे प्रश्न व्याकरण आणि निबंधाचा. मी व्हिडिओ अपलोड केला आहे की निबंध लेखन कसं करावं, ठीक आहे, तो तुम्ही बघा. पुढे आहे आयुष्य आनंदाचा उत्सव. आता आनंद हा आत असतो, तो बाहेर शोधून मिळत नाही, हे विधान स्पष्ट करा. यावर लेखकाचे जे विचार आहेत ते तुम्हाला मांडायचे आहेत, ठीक आहे. यामध्ये तुम्ही त्या प्रश्नासंबंधी कसा विचार करता, तुमची आनंदाची व्याख्या काय, म्हणजे तुम्ही त्याच्यावर पर्सेप्टिव्ह विचार कसा करता. आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं स्वमत अभिव्यक्ती याचं उत्तर तुमची मांडण्याची शैली, ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. वाक्यरचना बरोबर आहे का, तुमचं भाषेवर प्रभुत्व आहे का, हे सगळं बघितलं जातं. नंतर आहे वीरांना सलामी. कारगिलमधील सैनिकांचे खडतर जीवन आणि त्यांचे शौर्य यावर भाष्य करायचं आहे, ठीक आहे. हे मी आहे ना ते 1 शॉट नोट्स जेव्हा मी तयार करील तेव्हा तुम्हाला मी ते सांगतो. तर पद्य विभाग. रोज मातीत कष्टकरी स्त्रीचे शेतातील समर्पण आणि तिचे भावविश्व स्पष्ट करा. आता बरेचसे काही विद्यार्थी हे ग्रामीण भागात नसतात, त्यांना माहिती असतं की स्त्रीचे शेतातील जीवन कसे असते, किंवा सामान्यतः आपल्याला सगळ्याला एक अंदाज असतो की हा शेतात ही कामे केली जातात. मग त्या शेतात स्त्रिया कुठली कामे करतात ते तिथे आपल्याला लिहायचं आहे. मग त्यांचं एक वेगळंच भावविश्वास असतं, म्हणजे ते एक वेगळ्याच जगात वावरत असतात. स्त्रिया कामं करतात म्हणजे पेरणी असेल, काढणी असेल, हे जे कामं करतात पण त्यात त्या आनंद मानतात. म्हणजे काय, थोडक्यात त्यांचं एक स्वतःचं असं आनंदाचं भावविश्व असतं, त्याच्यातच त्या रमतात, वावरतात. हे एक तिथे लक्षात ठेवायचं आहे. हे रंग माझा वेगळा ही गझल आहे, त्यामध्ये दुःख आणि माणुसकी यावरील ओळींचे रसग्रहण करायचं आहे. एक ओळ दिली जाईल, त्याचा अर्थ त्यात दुःखपणाचं आणि माणुसकीचं एका म्हणण्याचं चित्रण केलेलं असेल, त्याचं आपल्याला वर्णन करायचं आहे. साहित्य प्रकार यामध्ये तुम्हाला सांगितलं की जी स्वभाववैशिष्ट्य लक्षात ठेवा, पात्रांची काय आहेत, नायिका जी आहे तिची स्वभाववैशिष्ट्य, इतर जी पात्र त्यांची स्वभाववैशिष्ट्य, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नंतर निबंध लेखनासाठी अपेक्षित विषय काय आहेत, आत्मकथन, वैचारिक, कल्पनाप्रदान. यामध्ये वैचारिक म्हणजे विचार, आपण विचार कसा करतो, विचार पातळी काय आपली, हे महत्त्वाचं असतं. आता तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, मग तुम्ही त्यानुसार विचार करा. 5वीचा विद्यार्थी म्हणजे या विषयावर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात, बरोबर. 5वीचा विद्यार्थी यावर विचार काय करेल, प्रदूषण एक समस्या, ठीक आहे, की आजकाल प्लॅस्टिक वापरामुळे प्रदूषण होते, हा 5वीचा विद्यार्थी विचार करेल. पण आपण 12वीचे विद्यार्थी आहोत, आपण हे लिहून नाही चालणार ना की हे बरोबर आहे की प्लॅस्टिक वगैरे इतर कारणामुळे प्रदूषण होते, पण आता आपल्याला जागतिक वाढती लोकसंख्या याचा एक विचार करावा लागेल. जेवढे काही सर्वसमावेशक घटक आहेत त्यांचा एक दरीत विचार करावा लागेल. तर 5वीतला विद्यार्थी
आणि तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे तुम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांच्या स्तरावर विचार करून निबंध लिहा. 5वीच्या विद्यार्थ्यासारखा लिहू नका. आता समजा त्याला माझ्या आईवर निबंध लिहायला सांगितलं तर माझी आई खूप चांगली आहे, ती मला सांभाळून घेते, ती सगळ्यांचे लाड करते, हे 5वीतले विद्यार्थी लिहितात. तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहेत म्हणून तुम्हाला त्या स्तरावर निबंध लिहायला पाहिजे. तुमचं त्या विषयावर प्रभुत्व असलं पाहिजे. नंतर एक कल्पना प्रदान. जर सूर्य उगवला नाही तर, आणि मग मी प्रधानमंत्री झालो, हे खूप महत्त्वाचे विषय आहेत. ठीक आहे, ह्याच्यावर चर्चा करा. तर हे होतं अभ्यासाचं नियोजन. मराठी या विषयाची स्ट्रॅटर्जी, या पेपराची स्ट्रॅटर्जी, की तुम्ही मराठी विषय हा 5 दिवसातच पूर्ण करू शकता. 5 दिवसात कसं ते तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही पाठ वाचू नका, कविता वाचू नका. माझं यूट्यूब चॅनल बघा, त्याच्यात मी तुम्हाला 1 शॉट नोट्स म्हणजे पाठाच्या नोट्सच दिलेत. मी पाठबीट वाचून दाखवला नाही. हा मग वेगवशता, मग पाठ काय आहे, मग हा शब्दानुशब्द वाचला, त्याचा अर्थ स्पष्टीकरण केलं, तसं मी केलं नाही. मी डायरेक्ट रेडीमेड नोट्सच यूट्यूबवर अपलोड केलेले, माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत 1 शॉट नोट्स. त्यामध्ये मी त्या पाठाचा सार म्हणजे प्रत्येक पाठाचे सारांश मांडला आहे, की त्या पाठात लेखकाने काय सांगितलं आहे, त्याचं एक थोडक्यात आढावा दिला आहे. त्यामुळे तुम्हाला पाठ पण वाचायची गरज नाही, कविता पण पाहायची गरज नाही. तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते बघून तुम्ही तुमचा अभ्यास कव्हर करू शकता. साहित्य प्रकारामध्ये सुद्धा आता तुम्हाला फक्त फोकस करायचं आहे व्याकरण आणि निबंध. तर व्याकरण आणि निबंधावर मी लवकर व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. आधी तुमचा मी पाठ जे आहेत जेवढे, वेगवशता, वीराणा सलामी, परत आयुष्य आनंदाचा उत्सव, हे जेवढे पाठ आहेत त्याच्यावर मी आधी व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही काय करा, आज 12 एप्रिल आहे, उद्या 12 एप्रिल 2026, तर आजपासून हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पहिलं व्याकरण करायला सुरुवात करा. आता मी तुम्हाला आधी सांगितलं की साहित्य प्रकार करा, मग आत्ता सांगतोय व्याकरण करायला सुरुवात करा, बरोबर आहे. पण नंतर मला क्लिक झालं, अरे मी यूट्यूबवर 1 शॉट नोट्स टाकणार आहे, असं नंतर माझ्या ध्यानात आलं की आपण यूट्यूबवर 1 शॉट नोट्स टाकूया त्या विषयाच्या, म्हणजे त्या पाठाच्या. त्यामुळे तुम्हाला फक्त आता व्याकरण आणि निबंधावर फोकस करायचं आहे. मग हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पहिलं व्याकरण अभ्यासाला सुरुवात करा. जेवढे तुमच्याकडे जर समजा गाईड असतील तर गाईड बघा. जर समजा गाईड नसेल तुमच्याकडे, 21 सेट नसेल, तर मी व्याकरणाचे काही व्हिडिओ माझ्या चॅनलला उपलब्ध आहेत, जसं की शब्दशक्ती हे जे व्याकरण आहे त्यावरचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. काही निवडक व्हिडिओ आहेत ते उपलब्ध आहेत माझ्या चॅनलवर. आणि एक राहिला म्हणजे निबंधाचा, तर मी निबंधलेखन कसं करावं हे सांगितलं आहे, तो व्हिडिओ बघा. ठीक आहे. त्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो चॅनलच्या, निबंधलेखन कसे करावे या व्हिडिओची. तर ते अभ्यासा. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर व्याकरण आणि निबंध यावर फोकस करायचं आहे. आणि उरलेले जे आहे पाठ, कविता आणि साहित्य प्रकार, तर त्याची काळजी करू नका. मी आता इथनं पुढे साहित्य प्रकारावर व्हिडिओ बनवतो. जे 2 साहित्य प्रकार आहेत, गढी आणि शोध, त्यामध्ये तुम्हाला कुठलाही एकच साहित्य प्रकार अभ्यासायचा आहे. तुम्हाला फक्त एकच. म्हणजे तुम्हाला 4 कृती असतील स्वमतासाठी, त्यातील कोणत्याही 2 कृती लिहायच्या आहेत. मग पहिल्या 2 कृती या शोध या कथेवर आधारित असतील, आणि दुसऱ्या कृती या गढी या कथा साहित्य प्रकारावर आधारित असतील. त्यापैकी तुम्हाला 4 पैकी कुठल्याही 2 लिहायच्या आहेत. त्यामुळे मी फक्त शोध या पाठ कथा प्रकाराच्या 1 शॉट नोट्स अपलोड करणार. अभ्यास सुरू करा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.